नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हे कवठं आहेत, या कवठाची चटणी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कवठाची चटणी बनवण्यासाठी साहित्य तिखट, मीठ, जिरी, मोहरी, कोथिंबीर, गूळ, 2 कवठं आणि बारीक कट करून घेतलेला कांदा. चटणी बनवण्यासाठी प्रथम आपण खलबत्त्यातील बत्त्याच्या साहाय्याने हे कवठं फोडून घेऊ. खलबत्त्यातील बत्त्याच्या साहाय्याने दोन्ही कवठे फोडून घेतलेली आहेत. आपण जी कवठं फोडून घेतलेले आहेत ते कवठं व्यवस्थित आहेत का, त्यामध्ये बुरशी आलेली आहे का ते पाहून नंतर या कवठाची चटणी बनवावी. कवठ फोडल्यानंतर कवठ व्यवस्थित पाहून घ्यावं. कवठामध्ये बुरशी आहे का, काही कीड आहे का हे पाहूनच नंतर जे कवठाचा गर काढून घेतलेला आहे तो गर मिक्सरच्या भांड्यात टाकावा. त्यामध्ये गूळ चवीप्रमाणे किंवा 2 चमचे मीठ आणि लाल तिखट टाकून मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यावे. हे जे तिखट मीठ टाकलेलं कवठ आहे ते मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घ्यावे आणि चटणीला फोडणी द्यावी. कवठाच्या चटणीला फोडणी देण्यासाठी प्रथम कढई गॅसवर ठेवावी आणि नंतर कढईमध्ये तेल टाकावे. कढईतील तेल गरम झाले की फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी टाकावी. मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरी टाकावी. जिरी मोहरी तडतडली की कांदा टाकावा. कांदा व्यवस्थित परतून घेतला की बारीक वाटून घेतलेली कवठाची चटणी फोडणीमध्ये टाकावी. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेले कवठ कढईमध्ये टाकलं की ते व्यवस्थित परतून घ्यावे. अगदी फक्त 2 ते 3 मिनिट ही चटणी परतून घ्यावी. उन्हाळ्यामध्ये कवठ खाणे खूपच गुणकारी आहे. कवठ हे एक अत्यंत औषधी आणि पौष्टिक फळ आहे. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, फायबर भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीराला थंड ठेवण्यासाठी कवठाचे सरबत खूपच गुणकारी आहे. सर्वसाधारणपणे विचार केला तर कवठ खाणे आरोग्यदायी आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने कवठाचे सेवन केलेच पाहिजे. जर तुम्हाला कवठाची चटणी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चटणी करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.